वैशिष्ट्य काय सांगितलं आहे त्यांनी. आपण हा भक्तियोग बघतोय 12वा अध्याय, तो आपल्याला जास्त चांगल्या रीतीने कळावा म्हणून त्यांनी हे आपल्याला भक्तियोगाचं सगळं महत्त्व सांगितलेलं आहे. या मार्गामध्ये निराकार ब्रह्माची अभावात्मक कल्पना नाही, अनुभूती आहे, ही परब्रह्म सगुण ईश्वरात साकार झाल्याची. म्हणूनच सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, सगुण निर्गुण दोन्ही एकच झालेलं आहे याच्यामध्ये भक्तियोगामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. आणि तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणूपासोनी ब्रह्मांडी भरला तो म्या देखिला विटेवरी. हे एकनाथ महाराज म्हणतात की अणुरेणूपासून ब्रह्मांडी भरला, सगळ्या ब्रह्मांडामध्ये तोच भरलेला आहे आणि तो ब्रह्मांडातला मला दिसत नाही कारण निर्गुण रूप आहे. मग ते विटेवर उभं असलेलं रूप मला दिसतं आहे, ते सगुण रूप आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच आहे असं या भक्तियोगामध्ये सांगितलेलं आहे. भक्तियोगाचं 5वं वैशिष्ट्य आहे की सामान्यातला अतिसामान्य या पंथाचा पायीक होऊ शकतो. मगाशीच म्हटल्याप्रमाणे की कोणीही भक्ती करू शकतो. स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळे भक्तीचे अधिकारी होऊ शकतात. आणि इथे उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा काहीही भेदभाव नाही आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जो नाम घेतो तो भक्तियोगाचा अधिकारी होऊ शकतो. किंवा अवघी एकाचीच वीण, तेथे कैसे भिन्नाभिन्न, काही भिन्न आणि अभिन्न नाहीच आहे, सगळं एकच आहे. तागा जेव्हा विणला जातो तो एकाच धाग्यापासून विणला जातो ना, तसा सगळीकडे एकच धागा आहे, कुठेही भेदाभेद नाही आहे. भक्तियोगाचं 6वं वैशिष्ट्य आहे साक्षात्कारी संत भक्तीविना ज्ञान त्याज्य मानतात. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. की ज्ञानी आहे एखादा पण ज्ञान आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, हे तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणजे असं आहे, तसं म्हणजे तसं आहे, असं सांगणारे जे असतात त्यांच्या मनामध्ये जर भक्तीचा ओलावा नसेल तर काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे मध्ये मी ती गोष्ट वाचली की एक होते असेच कोणीतरी आणि ते ध्यानयोगी होते की ते हिमालयात जाऊन राहिले काही दिवस हिमालयात जाऊन राहिले. मग तिथे एकांतात राहिले. मग त्यांनी ते ध्यान वगैरे लावायचे. त्यांना ते काय प्राप्त झालं थोडंसं एकरूपता असं त्यांना वाटलं ध्यानयोगाद्वारे. आणि मग काही दिवसांनी ते घरी आले कोणाकडे तरी पाहुणे म्हणून गेले. आणि पाहुणे म्हणून गेल्यानंतर त्यांची जी नित्य उपासना असेल त्याप्रमाणे त्यांना ध्यानाला बसायचं होतं. मग ते एका रूममध्ये गेले, तिथे बसले ध्यान लावायला. दाराची कडी आतून लावून घेतली की कोणी त्रास देऊ नये म्हणून, आणि ध्यान करायला बसले. तर त्या घरामध्ये लहान लहान मुलं होती. तर त्या मुलांना काय कळतं, ते मुलं कडी वाजवत होते, जोरात कडी वाजवत होते. या माणसाचं काही ध्यान लागे ना, काही त्याचं लक्ष लागे ना. आणि शेवटी तो चिडला, दरवाजा उघडला आणि म्हणे काही कार्टी पोरटी म्हणे, नुसते मला त्रास देतात आहे, ध्यानसुद्धा लावू देत नाही आहे. मग ते जे बाकीचे लोक होते ते म्हणाले की अरे बाबा, तू जर तिथे जाऊन ध्यान लावलं, तू जर परमेश्वराचं रूप तुला कळलं, तर मग ह्या लहान कार्ट्या पोरट्यांमध्ये तुला ते दिसत नाही का? तू त्यांच्यावर असं कसं काय चिडू शकतो? तुला त्यांच्यामध्येच ते रूप दिसायला पाहिजे. म्हणजे असं त्यांनी सांगितलं आहे की मनामध्ये जर प्रेम असेल, त्याच्या मनामध्ये जर प्रेम असतं तर त्यांनी म्हटलं असतं की जाऊ दे, आजचा दिवस नाही मला ध्यान करायचं आहे, मला या मुलांमध्येच परमेश्वर बघायचं आहे, यांच्याबरोबरच खेळेल, यांच्याबरोबरच बोलेल. असं प्रसंगानुरूप जो वागतो तो भक्त असतो असं त्यांनी म्हटलं आहे. की तुकोबा म्हणतात भक्तिप्रेमाविणं ज्ञान नको देवा. असं कोरडं ज्ञान नको आहे आम्हाला, भक्तिप्रेमाविणं ज्ञान नको देवा असे प्रत्यक्ष पांडुरंगाला बजावताना एकनाथ त्याचे कारण निस्संदिग्धपणे सांगतात. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान, भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ. म्हणजे त्या भागवतामध्ये गोष्ट सांगितली जाते की भक्ती येते तिथे, भक्ती ही म्हातारी झालेली आहे, नाही भक्ती ही तरुण आहे आणि तिचे पुत्र कोण आहेत, ज्ञान आणि वैराग्य हे तिचे पुत्र आहेत. म्हणजे भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान. इथे जे त्यांनी सांगितलं आहे की भक्ती ही माता आहे आणि तिच्या पोटातून ज्यांनी जन्म घेतला ते म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे जो ज्ञानी असतो त्याला भक्ती आणि प्रेम त्याच्यामध्ये आवश्यकच आहे. नुसतं कोरडं ज्ञान काहीही कामाचं नाही आहे.
त्याच्यानंतर भक्तियोगाचं 7वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे की भक्ती एका अर्थाने मुक्तीहून श्रेष्ठ आहे. ते आपण बघितलं, मुक्तीला परते सर असं म्हणतात संत. भक्तीचा आनंद कोरड्या मुक्तीत किंवा मोक्षामध्ये नाही. कोरडी मुक्ती मज न लगे असे एकनाथ विठ्ठलाला ठणकावून सांगतात. झणी मुक्तीपद देसी पांडुरंगा, मग या संत संगा पाहू कोठे. तू मला मुक्त करून टाकशील देवा, तू आणि मी एकच होऊन जाऊ, मग मला हा संत संग कसा मिळेल, मला भक्ती कशी करता येईल. त्यामुळे ते म्हणतात मला भक्ती नको, मला तुझ्या भक्तीचा आनंद दे. मला मुक्ती नको, तर मला तुझी भक्ती करण्याचा आनंद दे असं म्हणतात. म्हणजे तुकोबांना तर भक्तीपुढे मोक्षपदेही तुच्छ वाटतात. आपण म्हटलंच होतं, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावे हे. म्हणजे तात्पर्य काय की मानवाला ईश्वराप्रत नेणाऱ्या आणि आत्मसाक्षात्कार घडवणाऱ्या सर्व मार्गांमध्ये भक्तियोगाचे स्थान अनन्यसाधारण आहे. मृदंगावर सनकन थाप पडली, टाळ बोलायला लागले, भक्तीने मधाळलेला स्वर ईश्वराला आळवायला लागला की त्यातून निर्माण होणारे नाद ब्रह्म विठ्ठलालाही डोलायला लावते. हा आनंद आपण वारीमध्ये घेऊ शकतो. इतका सुंदर अनुभव येतो ना तिथे. अद्वैताची खूण पटवते. भक्ती ही कर्माची भगिनी आहे आणि ध्यानाची गंगोत्री आणि ज्ञानाची माता आहे असं भक्तियोगाचं कौतुक सांगितलं आहे. आणि भक्तियोगाचा विशुद्ध प्रवाह अनादी काळापासून आजपर्यंत अखंड वाहतो आहे. याचा अर्थ असा मात्र नव्हे की भक्तियोग हा अन्य मार्गाहून श्रेष्ठ आहे. म्हणजे आत्तापर्यंत भक्तियोगाचं कौतुक एवढं केलं की आपल्याला किंचित मनामध्ये येईल तर मग ज्ञानयोग चांगला नाही का, कर्मयोग चांगला नाही का, किंवा आपला ध्यानयोग चांगला नाही का. तर त्यांनी इथे तेही सांगितलं की असं काही नाही आहे की भक्तियोगच फक्त श्रेष्ठ आहे. सगळे मार्ग आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत. तरी भक्ती मार्गामध्ये जी एक गोडी आहे ती अन्य मार्गात नाही. आणि कदाचित भक्तियोगाला संगीताची जोड मिळाल्यामुळे हे असेल की भक्तियोगामध्ये भजन असतं, पदं असतात, वेगवेगळ्या काय विराण्या असतात, कितीतरी भारुडं प्रकार आहेत, संतांची अभंग आहेत. आणि त्या सगळ्याला कशाची साथ असते, संगीताची साथ असते. मृदंग, तबला, पेटी, विणा आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर ते शब्द आपल्याला जेव्हा ऐकायला येतात तेव्हा मग जी एकरूपता मिळते ती खूपच श्रेष्ठ असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की भक्तीला म्हणून महत्त्व प्राप्त जास्त झालेलं आहे की त्याला संगीताची जोड आहे. आणि बहुतेक सर्व संतांनी भक्तीला मुक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरवलं, परंतु याचा अर्थ त्यांनी मोक्षाची उपेक्षा केली असा मात्र होत नाही. हे त्यांनी क्लिअर करून टाकलं आपल्याला की एकाची स्तुती करणं म्हणजे दुसऱ्या मार्गाला वाईट म्हणणं असं अजिबात नाही आहे. सगळे मार्ग तेवढेच श्रेष्ठ आहेत. परंतु भक्तीचे महात्म्य सांगताना भक्तीला 5वा पुरुषार्थ म्हटलेलं आहे आपल्याला ह्यांनी. आणि जेव्हा आपण बघत असतो ना, आपण आता आपण भक्तियोगाबद्दल बघतो आहे, त्यामुळे मग भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे तेच जास्त बघायचं. आपण जर ज्ञानयोगावर बोलायला लागलो तर मग ज्ञानयोग कसा श्रेष्ठ आहे ते बघायचं. तसं देवांविषयी आहे बघा की मग आपण म्हणतो कधी कधी विष्णू पुराण आहे, गणेश पुराण आहे, भागवत पुराण आहे. तर प्रत्येकामध्ये त्या जी प्रधान देवता असते त्या प्रधान देवतेचं कौतुक अधिक केलं जातं. याचा अर्थ असा नाही की इतर देवतांना महत्त्व नाही आहे, परंतु त्या ग्रंथामध्ये ती प्रधान देवता आहे ना, मग त्या प्रधान देवतेचं कौतुक जास्त केलं जातं, बाकीच्यांना गौण समजलं जातं. तसं आहे की चहू पुरुषार्थाशिरी भक्ती जैसी असं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. भक्तीच्या माध्यमातून ईश्वराला आपलेसे करून संतांनी मोक्ष प्राप्त केला. श्री विठ्ठलाच्या नामाची कीर्ती जन्मोजन्मी गाता यावी म्हणून पुनर्जन्म मागितलेला आहे सगळ्या संतांनी की जन्म. मी आत्ताच म्हटलं ना की पुन्हा पुन्हा गर्भवासी घाल आम्हाला, की भक्तीची श्रेष्ठता आम्हाला कळलेली आहे. श्री विठ्ठलाने आम्हाला मोक्ष दिला आणि मोक्षाची इच्छा धरणाऱ्या लक्षावधी साधकांना मात्र जन्ममरणाचे चक्रात गुंतवले. ही केवळ भगवंताचीच लीला म्हटली पाहिजे. म्हणजे देहदंड देणारा राजयोग सर्वसामान्य जनांना आवडत नाही. अलौकिक बुद्धीवर आधारलेला ज्ञानयोग पचत नाही आणि कर्मयोग आचरण्या इतकी कठोरता, कर्तव्यपरायणता त्यांच्यामध्ये असत नाही. म्हणून
देव हा भावाचा भुकेला असतो. भक्ती तर विशुद्ध भावाने भरलेली असते. भाव तिथे देव असं म्हटलेलंच आहे. परंतु जनसामान्यांचा ओढा भक्तिमार्गाकडे अधिक का बरं असतो? कारण भक्तियोग सोपं आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. सुरुवातीला असं म्हणतात बरं का, भक्तियोग सोपा आहे. नंतर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की भक्तियोग कसा आहे म्हणे, सुळावरची पोळी इतका अवघड आहे भक्तियोग. नंतर सांगतात ते, आधी सोपं आहे असंच सांगतात, कारण आपण त्या मार्गामध्ये प्रवृत्त व्हावं म्हणून. मग भक्तियोगाची सुरुवात श्रवणापासून होत असते. अन्य योगांप्रमाणे ग्रंथाचा स्वतंत्र अभ्यास काही करावा लागत नाही, की नाही या ग्रंथाचा अभ्यास करा, याची परीक्षा द्या, त्याची परीक्षा द्या, इतकं इतकं पाठांतर करा, मगच तुम्ही भक्ती करू शकता, असं काही नाही आहे. तर आपण फक्त त्या परमेश्वराला मनापासून आळवलं, थोडीफार स्तोत्र म्हटली त्याची, म्हणजे सुरुवात इथून करायला पाहिजे. मग भक्तीच्या प्रवाहामध्ये कोणीही सामील होऊ शकतं. आणि भक्ती हा भावनेचा म्हणजे हृदयाचा विषय आहे, त्यामुळे तो आकलनाला सोपा आहे. बुद्धीचं तिथे काही फार काम नाही आहे सुरुवातीला. मग नंतर त्या बुद्धीच्या कसोटीवर सुद्धा तो भक्त कसा उतरतो ते पण दाखवून दिलेलं आहे. पण सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आता फार मोठी बुद्धी पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे कोणीही हा भक्तियोग करू शकतं. आणि समजण्यास, पचण्यास, आचरण्यास तुलनेने कठीण बाकी योग आहेत, पण हा मात्र सोपा आहे. नामदेवांच्या काळापासून निळोबारायांपर्यंतचा काळ पाहिला तर जातीव्यवस्थेवर आधारलेल्या समाजरचनेमुळे ग्रंथाधिष्ठित असा कोणत्याही योगाचा प्रवास जनसामान्यांना जवळजवळ अशक्य होता. त्या काळामध्ये कोणालाही ग्रंथ वाचायची परवानगी नसायची, किंवा अशिक्षित समाज होता तो. काही आता चोखोबा झाले, सावतामाळी, नंतर गोरा कुंभार, हे सगळे लोक काही शिकलेले थोडी होते, परंतु सगळे उत्तम भक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळ्या इतर जातीतले संत भक्तिमार्गाकडे वळले, यात मुळीच नवल नाही. की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळापासून भक्तीची एक अपूर्व लाट उसळलेली आहे, आणि त्या लाटेचा विठ्ठल कृपेने महासागर झालेला आहे. म्हणजे इतक्या संतांची नावं घेतली जातात. आता आम्ही दिंडीमध्ये बघायचो ना, काय बरं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. तर हा गजर करताना मध्ये इतक्या संतांची नावं घालायचे ते लोक की बापरे, आपल्याला अनेक संत माहिती नाही आहेत. तर असा हा विठ्ठल कृपेचा महासागरच आपल्याला तिथे बघायला मिळतो. सर्व संतांनी भक्तीला शिरोधार्य केले आहे. भक्तीचा मार्ग अडाण्यातल्या अडाणी माणसाला सुद्धा करता येतो. मग जो अज्ञानी आहे त्यालासुद्धा तो सुलभ होतो, असा तो विलक्षण सुंदर मार्ग आहे. आणि म्हणून भक्ती ही संतांना अतिशय जवळकीची वाटते, गोड वाटते. आणि म्हणूनच विश्वरूप दर्शन घेऊ नये. अर्जुन काय म्हणतो की मला सगुण रूप पाहण्याची इच्छा आहे, कारण त्याला भक्तीचा गोडवा माहिती आहे, सगुणाचं प्रेम माहिती आहे. आणि निर्गुणोपासनेपेक्षा सगुणोपासना सुलभ आहे, सोपी आहे. 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी भक्तीचा गोडवा गायलेला आहे. मग इथे आपल्याला अशी शंका येईल की भगवंतांनीच पूर्वी तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते किंवा श्रद्धावाल्लभते ज्ञानम, काय बरं, नहि ज्ञानम पवित्रमिह, म्हणजे नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, की ज्ञानाची थोरवी त्या ठिकाणी गायलेली आहे की ज्ञान हे पवित्र आहे, ज्ञान हे श्रेष्ठ आहे. मग आपल्याला अशी शंका येईल की भगवंतांनी तिथे ज्ञानाचे गोडवा गायला आणि इथे भक्तीला महत्त्व देतात आहे, म्हणजे काय हे? तर पूर्वी ज्ञानाची थोरवी आणि आता भक्तीची थोरवी असे हे सांगणे परस्पर विरोधी झाले की काय, असे आपल्याला वाटेल. परंतु तसं नाही आहे. तर भक्ताचे 4 प्रकार भगवंतांनी 7व्या अध्यायात आपल्याला सांगितलेले आहेत. आर्त भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे आणि ज्ञानी भक्त आहे. हे 4 प्रकार 7व्या अध्यायात सांगितले. त्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ आहे. त्यामुळे भगवंत ज्या भक्तीचा निर्देश करतात ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की सुरुवात त्यांनी कशी केली, भक्ती कशी सोपी आहे, किती सुलभ आहे. आणि मग आता म्हणतात की नाही भक्तीमध्ये ज्ञानसुद्धा आवश्यकच आहे, म्हणून याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे. भक्ती काही सोपी नाही आहे, तीसुद्धा सुळावरची पोळी आहे.
पण अर्जुन चतुर असल्यामुळे भगवंताला काय म्हणतो, ज्ञानोबांच्या शब्दामध्ये बघू आपण, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजेथ. पैजे वाणी शातुका तेची वेगळ आलिया वाला एका, म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू. अमृताचा सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया.